नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत घनसोली सेक्टर 1 मध्ये फिश कॉर्नरला. तर हे फिश कॉर्नर आहे बरोबर राजेंद्र आश्रमच्या अपोजिटला. तर यात आपण बघूया मच्छी कॉर्नर मध्ये आपल्याला काय काय मिळतंय खायला आज. तर आता आपण आज आलेलो आहोत विरारवरून घनसोलीला खास चवीसाठी मच्छी कॉर्नरच्या. तर आपणच विरारवरून येत नाही, तर इथे लोक वाशी, ऐरोली, रबाळे ह्या साईडून सुद्धा फक्त चवीसाठी येतात, खास करून घनसोलीला मच्छी कॉर्नर मध्ये. तर या आज आपण पण टेस्ट करूया मच्छी कॉर्नरची डिशेस काय काय आहेत, कोणत्या थाली आहेत आणि कसं फिश आहे. तर या चला जाऊया आतमध्ये. इथे बघू शकताय बसण्यासाठी मस्तपैकी असा कम्फर्टेबल टेबल आणि विथ चेअर आहे. 4 जण एका टेबलवर बसू शकतात आरामात. आणि असे आपल्याला इथे 4 टेबल बघायला मिळतात. तुम्ही इथे रिलॅक्स मध्ये बसू शकता. टेबलवर सुद्धा मस्त मस्त अशा मच्छी आहे. हे बघा, सोलकढी बघा. तर आता आपल्या सोबत आहेत मच्छी कॉर्नरचे ओनर. दादा, आपलं नाव? सचिन पवार. तर सचिन पवार दादा आहेत आज आपल्या सोबत. आणि त्याचं आपलं मच्छी कॉर्नर असं कसं नाव पडलं? नाव पडलं म्हणजे आम्ही जेव्हा हॉटेल चालू केलं तेव्हा इथे आपल्याला कोकणी पद्धतीने चांगल्या पद्धतीने फ्रेश मच्छी देता यावी, हाच कन्सेप्ट आमचा होता. तर त्या हिशोबाने आम्ही ते नावच मच्छी कॉर्नर ठेवलं. कारण आपला कन्सेप्ट असं आहे की फ्रेश मच्छी देता यायला पाहिजे. आम्ही फ्रोझन मच्छी देत नाही. ओके, तर फ्रेश मच्छी मिळते मच्छी कॉर्नर मध्ये. तर आपल्या हॉटेलचं टायमिंग काय आहे? सकाळी 11 वाजता आपलं चालू होतं हॉटेल, ते दुपारी 4 पर्यंत असतं. आणि संध्याकाळी 7 वाजता चालू होतं, ते 11 पर्यंत. आणि होम डिलिव्हरी वगैरे असेल तर? होम डिलिव्हरीचं टायमिंग संध्याकाळी 4 पर्यंत असतो आणि रात्री 11 पर्यंत. रात्री 11 पर्यंत. तर होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे. आणि तुम्ही इथे आला तर तुम्ही इथे या टायमिंग नुसार येऊ शकता. आपली होम डिलिव्हरी जी आहे इकडे साधारणतः घनसोलीमध्ये आपण देतो. बाजूला माफी आहे, दुपारच्या वेळेला माफेमध्ये MBP आहे. इकडे सुद्धा आपली डिलिव्हरी जातात दुपारच्या वेळेला. हा, तिकडे इंडस्ट्रियल एरिया आहे, इकडे सुद्धा लोक पसंत करतात. दुपारच्या लंच टाइम मध्ये आपल्याकडनं जेवण मागवलं जातं. ओके. आणि मग आपली इथे फिश कॉर्नरचं जे स्पेशल डिश काय आहे? स्पेशालिटी मध्ये लोक खास पसंत करतात ती थाळीमध्ये सुरमई थाळी, त्यानंतर प्रॉन्स फ्राय आहे, प्रॉन्स मसाला आहे, हे तर खास डिश आहे. त्यानंतर खेकडा मसाला आहे. खेकडा मसाला एक खासियत अशी आहे की आपण हे जे डिश देतो याच्यामध्ये जे मसाले आपण वापरतो, तर जो मसाला आहे मालवणी मसाला जो आम्ही घरीच बनवतो त्याचा, त्यामुळे आणि बाकी खेकडा मसाला आहे. तर त्यासाठी लागणारा जो वाटण आपण त्याला म्हणतो, जो कोकणी पद्धतीमध्ये आपल्याकडे बनतं, त्याच्यामध्ये आपण चुलीवर भाजून पूर्वी आपण घ्यायचो की खोबरावा, कांदा भाजून वगैरे यायचं, त्याच पद्धतीचं ते वाटण बनवलं जातं. त्याच्यामुळे त्याला रिअल घरचं टच येतं आणि म्हणून लोकांना ते आवडतं. मग आपल्याकडे लोक जे आपले कस्टमर आहेत ते कुठे कुठे जोडलेले आहेत? इथे घनसोलीमध्ये तर हे प्रसिद्ध आहे. घनसोलीचे जे पण खवय्ये लोक आहेत ते इकडे आपल्याकडे व्हिजिट करतात. बाजून ऐरोली म्हणा, इकडून सानपाडा, वाशी, इकडून तर लोक येत असतात. इव्हन म्हणजे भांडूप कडून सुद्धा लोक आहेत, म्हणजे भांडूप मध्ये सुद्धा जे मराठी कोकणी लोक आहेत ते सुद्धा आमच्याकडे व्हिजिट करतात. ओके. आणि आता आपल्याला जर इथे यायचं असेल फिश कॉर्नरला, मच्छी कॉर्नरला, तर कसं काय, म्हणजे कसं येऊ शकतो आपण स्टेशन वरून? तुम्ही घनसोली स्टेशन जे आहे ते अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हा स्टेशन रोडच आहे जो की दर्ग्याकडून स्टेशन कडे जातो. आणि हे समोर राजेंद्र आश्रम आहे. राजेंद्र आश्रमच्या अगदी समोर सेक्टर 1 मध्ये येतो आपलं आहे. आणि राजेंद्र आश्रमच्या अगदी समोर हॉटेल आहे. स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, अगदी तुम्ही चालत आलात तरी. ओके, थँक्यू. तर तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा दादांच्या हॉटेलला, मच्छी कॉर्नरला. नक्कीच या तुम्ही. तुम्हाला फ्रेश मच्छी नक्की खायला मिळेल आणि अगदी टेस्टी असेल. एकदा तुम्ही मच्छी कॉर्नर मध्ये येऊन मच्छीची टेस्ट घ्यायलाच पाहिजे. आणि मग आज आपल्याला काय मिळणार आहे एकदम फ्रेश? आज आपण नेहमीप्रमाणे आता मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला सुरमई थाळी, तर सुरमई थाळीची टेस्ट करता येईल. आपण अजून आपल्याकडे बोंबील, स्टफ बोंबील आहेत, आपण तेही ट्राय करूया. स्टफ पॉपलेट आहे, तेही ट्राय करूया.
प्रॉन्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रॉन्सचे आपले फ्राय आहे तेही तुम्ही एकदा टेस्ट करा. म्हणजे मी सांगतो म्हणून नाही तर तुम्ही सुद्धा ते टेस्ट कराच नक्की. आज मच्छी कॉर्नर मध्ये भरपूर मोठी मेजवानी आहे. स्टफ बोंबील आहे, सुरमई थाली आहे, प्रॉन्स फ्राय आहेत आणि अजून काय म्हणाला? स्टफ पापलेट ना? स्टफ पापलेट आहे, खेकडा मसाला आहे. खेकडा मसाला सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तर चला आता जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया काय काय आपल्याला आज मिळतंय खायला मस्त पैकी. तर या. तर इथे आता मच्छी कॉर्नरचं मेनू कार्ड आहे. आपण बघूया मेनू कार्ड मध्ये काय काय आहे. हे बघा, खूप साऱ्या व्हरायटी आहे. सूप मध्ये, चायनीज मध्ये, स्टार्टर्स मध्ये, मच्छी मध्ये पण स्टार्टर्स आहेत. खूप साऱ्या थाल्या अवेलेबल आहेत इथे आपल्याला फिश मध्ये, मच्छी मध्ये. तर आता दादांनी दिलेली आहे कोळंबी फ्राय आणि मी खाते कोळंबी फ्राय. फार मस्त आहे, एकदम घरात आपण करतो ना तशी चव आहे आणि एकदम भारी आहे, एकदम क्रिस्पी आहे बघा. एकदम व्यवस्थित कुक झाली आहे आणि एकदम मस्तपैकी अशी स्पायसी आहे, छान आहे. तर आता दादाने दिलेली आहे आतमध्ये ऑर्डर आणि ती आता आपण बघूया कशी प्रिपेअर होते ती. आतमध्ये जाऊया किचन मध्ये. तर या. तर आता आपण आहोत मच्छी कॉर्नरच्या किचन मध्ये आणि हे बघू शकता तुम्ही सगळं प्रिपरेशन झालेलं आहे. सुरमई आणि इकडे मॅरिनेट केलेले आहेत बोंबील, इथे मॅरिनेट केलेले आहेत पापलेट आणि इथे मॅरिनेट केलेले आहेत कोळंब्या. तर आता बघूया आपण कशी मच्छी फ्राय होणार आहे ते किचन मध्ये. तर आता आपल्या इथे सुरमई मॅरिनेट होते. तर आता हे वड्यांचं पीठ आहे ना? हो. तर वहिनी आता काय बनवता तुम्ही? हे प्रॉन्स कोळीवाडा. ओके, घ्या करा.
तर आता वहिनी इथे स्टफ पापलेट बनवताय ना? हो. म्हणजे बोंबील स्टफ करायचं आहे ना आपल्याला. ओके. हां, तर ते प्रॉन्सने स्टफ करायचं आहे. आता इथे आपला बोंबील स्टफ होणार आहे. तर स्टफिंग साठी काय वापरलं वहिनी हे? हे प्रॉन्स आहेत. ओके. प्रॉन्स मॅरिनेट त्याच्यामध्ये भरायचे आहेत आणि स्टफ करायचे आहेत. ओके. इथे ना डायनिंगला सगळे पदार्थ आलेले आहेत. दादाने सगळे पदार्थ दिलेले आहेत. तर विचारूया आपण दादांना की कोणते कोणते पदार्थ आलेले आहेत. जरा सांगा कोणते कोणते पदार्थ आहेत. हे प्रॉन्स कोलीवाडा आहे. त्यानंतर स्टार्टर मध्ये सुरमई फ्राय आहे. स्टफ पॉपलेट आहे. स्टफ पापलेट. हा, त्याच्या स्टफ पॉपलेट मध्ये आपण आपला जो मसाला असतो स्पेशल मसाला तो आपण त्याच्यामध्ये स्टफ करतो. हा, खूप टेस्टी डिश आहे ती सुद्धा. स्टफ बोंबील आहे. हे सुद्धा लोकांना चांगल्या पद्धतीने आवडतं. याची टेस्ट खूप चांगली आहे. 2 थाळ्या आहेत आपल्या याच्यामध्ये एक बांगडा थाळी आहे. बांगडा थाळीमध्ये 2 रस्से आहेत, 2 भाकऱ्या येतात, सोलकढी आहे, 2 बांगडे आहेत, तवा फ्राय. ही प्रीमियम थाळी आहे आपली. याच्यामध्ये मिनी थाळी सुद्धा येते. ज्यांना लाईट खायचं असतं त्यांच्यासाठी एक बांगडा असतो, एक रस्सा असतो, सोलकढी एक भाकरी येते आणि राईस येतो, एवढेच असतं. बाकी जे व्यवस्थित ज्यांना प्रीमियम पद्धतीने खायचं असतं त्यांच्यासाठी हे सगळं असतं. त्यानंतर सुरमई थाळी आहे प्रीमियम. त्याच्यामध्ये एक सुरमई स्लाइस आहे, 2 रस्से, सोलकढी, सुकट भाजी, राईस, बाकी 2 भाकऱ्या आहेत. ही आमची फेवरेट थाळी आहे. लोक याला खूप पसंत करतात. वडे आहे, त्याच्यामध्ये आपण चिकन वडे सुद्धा देतो, ज्याच्यामध्ये चिकन रस्सा आणि वडे असतात. आणि आता सगळं आपल्याला आलेलं आहे. आता लोकांची फेमस असली डिश म्हणजे सुरमई थाळी आहे. इव्हन आमच्याकडे बांगडे सुद्धा आहे ना. लोक बांगडे खायला तयार होत नाहीत कारण म्हणतात की मच्छीला थोडा वास येतो. पण जे असे सांगून आमच्याकडे ज्यांनी बांगडे ट्राय केले ते पुन्हा पुन्हा बांगडे खाण्यासाठी आले. हा, कारण आमच्याकडची टेस्ट त्यांना आवडलेली आहे. याच्या पाठीमागचं अजून एक कारण आहे की आम्ही मच्छी सकाळी आणतो, संध्याकाळी पर्यंत ती विकतो. मच्छी फ्रेश असते. आम्ही कुठे तिला डीप फ्रीज मध्ये ठेवत नाही, फ्रोज करत नाही. तर सगळी इथली जी मच्छी मिळते ही अगदी फ्रेश असते.
तर आता दादाने सगळे पदार्थ आणलेले आहेत, तर आता आम्ही सगळे टेस्ट करतो आणि तुम्हाला मी सांगते याची किंमत सुद्धा किती. तर ह्या प्रीमियम बांगडा थाळीची किती किंमत आहे? ही फक्त तुम्हाला 200 रुपयामध्ये येते. 200 रुपये. आणि प्रॉन्स कोळी वडा स्टार्टर कितीला आहे? हे 210 मध्ये येते. 210 मध्ये. आणि आपली कोंबडी वड्याची थाळी जी असते ती कितीला? कोंबडी वड्याची थाळी 225 ला आहे. फक्त वडे मागितले तरी 60 रुपयाला येते. 60 रुपयाला. ओके. आणि सुरमई फ्राय कशी आहे आपली? ही आता सुरमई फ्राय ही 200 रुपयाची आहे. 200 रुपये. ऍक्च्युली ही जसे सीझन वाईज आपले प्राइस थोडी कमी जास्त होऊ शकते, पण आता सध्या तरी हे 200 रुपयामध्ये चालू ओके. आहे. आणि हे स्टफ बोंबील कसे आहेत आपले? स्टफ बोंबील आहे 240 रुपये. 240. आणि आपला स्टफ पापलेट? स्टफ पॉपलेट आहे 330. 330. आणि ही सुरमई थाली? 270. 270. ओके. तर तुम्हाला आता आम्ही प्राइस सुद्धा सांगितली आहे. प्राइस पण रिझनेबल आहे, असे नाही की जास्त हाय कॉस्टिंग आहे. तर आता आम्ही हे सगळे खाणार आहोत. तुम्ही नक्की टेस्ट करा आणि टेस्ट करून मला सांगा की कसं आमचे हे जे पदार्थ बनवलेले आहेत ते कसे वाटतात. नक्की नक्की. आता आपण करूया टेस्ट, सांगूया कसे आहेत ते पदार्थ. तर आता मी ट्राय करते प्रॉन्स कोळीवाडा. ग्रीन चटणी आहे आणि प्रॉन्स कोळीवाडा आहे. छान चव आहे, क्रिस्पी आहे आणि जी चटणी आहे ना ती खरंच छान आहे. या कट करा. तर आता आपण ट्राय करूया स्टफ बोंबील. आतमध्ये ना पूर्ण कोळंबीची बघा स्टफिंग आहे. मी जशी दाखवली मगाशी पूर्ण कोळंबीची स्टफिंग आहे. आणि मी फर्स्ट टाइम ट्राय केले प्रॉन्स स्टफिंग वाले आणि खरंच छान आहेत रोल. मस्त मजा आली, छान आहेत. तर आता आपण ट्राय करूया स्टफ पापलेट. बघूया स्टफ पापलेट कसा आहे. हे बघा, हे बघा पापलेट बघा पूर्ण फ्रेश आहे आणि आतमध्ये व्यवस्थित कुक झालेला आहे. स्टफ पापलेट सुद्धा मी पहिल्यांदा खाल्लाय आणि खूप छान आहे, अप्रतिम आहे. आणि जो आतमध्ये स्टफ केलेला मसाला आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे. मस्त घरगुती जेवणाची चव आहे, एकदम मस्त आहे. स्टफ पापलेट एकदम भारी आहे. तर आता आपण ट्राय करूया सुरमई तवा फ्राय स्टार्टर मधली. हे बघा सुरमई बघा, हे बघा एकदम फ्रेश आहे आणि मसाला बघा, हे बघा आणि मस्त कुक पण झाली. आता आपण खाऊन बघूया कशी आहे. सुरमई सुद्धा अप्रतिम लागते, छान आहे. मसाल्यामुळे ती खरी जादू येते आणि खरा घरचा स्वाद आहे ह्याच्यात खाण्यामध्ये. आणि एकदम कोकणी जेवण जसं असतं तसं आहे आणि सुरमई खरंच खूप सुंदर आहे. तर आता आपण ट्राय करूया सुरमई थाली सोबत भाकरी आहे. आता आपण ट्राय करूया रस्सा. रस्सा खरंच खूप छान आहे. आपण एकदम घरी बनवतो ना तसंच झालंय. हा सुद्धा रस्सा एकदम मस्त आहे, जास्त स्पायसी पण नाही, एकदम गोड पण नाही, एकदम भारी आहे. आणि आंबट जसं हवा असतो ना कोकणी लोकांना मच्छीमध्ये तसं आंबट आहे. आता आपण सोलकढी ट्राय करूया. सोलकढी पण एकदम भारी आहे. आणि आम्ही जेव्हा कस्टमरला सगळ्यांना विचारलं, कस्टमरला पण सुद्धा खूप जणांना ना सोलकढीचा रिव्ह्यू खूप छान दिलाय की लोकांना इथे सोलकढी सुद्धा भरपूर आवडते. गुगलला पण तुम्ही बघितलात तर त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला दिसेल की लोकांना भरपूर सोलकढी आवडते आणि खरंच सोलकढी तशी आहे, डिझर्व. खरंच खूप छान आहे सोलकढी. मला थाली ट्राय करूया. इकडे पण 2 रस्से आहे, सोलकढी आहे, सोबत जवळा आहे, लाल चटणी आहे आणि इथे मिरचीचा ठेचा आहे. इथे इंद्रायणी राईस आणि 2 भाकऱ्या आहेत. तर आता आपण ट्राय करूया बांगडा.
बांगडा बघा, तुम्हाला दाखवते. बांगडा बघा, एकदम मस्तपैकी फ्रेश आहे आणि खूप पण छान झालाय. खाऊन बघूया. बांगडा सुद्धा मस्त आहे. बांगड्याला एक वास असतो, तो वास येत नाहीये. मच्छी फ्रेश असली ना की मच्छीला कधीच वास येत नाही आणि खरंच सगळे पदार्थ छान आहेत. मच्छी एकदम फ्रेश आहे. आता आपण जवळ ट्राय करूया. सुकट सुद्धा छान झालेली आहे. याला भरपूर बोलतात, जवळा बोलतात, सुकट बोलतात. अप्रतिम झालेली आहे घरच्यासाठी, मस्त. रस्सा बघूया आपण. छान आहे, शब्द नाही उरला सांगायला. सगळे पदार्थ मस्त आहेत. सुंदर, सगळे पदार्थ अप्रतिम आहेत. आणि आता कोंबडी वडे राहिल्यात, ते बघूया आपण. कोंबडी वडे म्हणजे आपले वडे कोकणातले. हे बघा कसा मस्त कुक झाला आतमधून. आणि आता आपण खाऊन पण बघूया कोंबडी वडे. वडे एकदम छान लागतात. जसं आपण घरी किंवा गावी असतो आणि गरम गरम वडे जेव्हा काढतात आणि जेव्हा खातो, तो जो फील असतो ना घरचा, तो ह्या वड्यांमध्ये आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि खरंच वडे मस्त लागतात. आणि मला वाटतं चिकनच्या रस्स्यासोबत खाल्ले ना तर मग एकदमच भारी, खतरनाक जेवण होईल आजचं. एकदम मस्त. सगळे पदार्थ मी टेस्ट केलेत आणि मला खरंच मनापासून आवडलेत पदार्थ. आणि जे कस्टमरने सुद्धा आपल्याला रिव्ह्यू दिले ना की घरची स्वाद आहे, घरचा स्वाद लागतो, कोकणी अस्सल, खरंच स्वाद आहे. आणि सगळ्या मच्छीला फ्रेश आहेत, त्यामुळे ना त्या मच्छीला एकदम मस्त चव लागते. आणि घरगुती चव असल्यामुळे ती मच्छी अजून छान लागते. तर कधी ना कधी एकदा तरी विकेंडमध्ये व्हिजिट करा आपल्या मच्छी कॉर्नरला. तुम्हाला पण चव सांगायची असेल तर नक्की तुम्ही या. एकदम भारी, अप्रतिम, भन्नाट चव लागेल तुम्हाला इथे आल्यावर. आणि तुम्ही एकदा आलात की नक्की वारंवार या. तर आता मी सगळं संपवते आणि मग तुम्हाला भेटते. तर आपल्यासोबत काही कस्टमर आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांना इकडचं जेवण कसं वाटतं ते. सर, आपलं नाव? विक्रांत मालुसर आहे. तर विक्रांतजी, तुम्हाला इकडचं जेवण कसं वाटतं? खूप छान वाटतं. आमच्या आठवड्यातले 3 दिवस इकडेच जातात. अच्छा, पण एकदम कोकणी आस्वाद आहे काय? तर खूप 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 डिलिशियस असतं. त्यांची फिश एकदम बेस्ट असते. माझी वाईफ नेहमी खेकडा, तिला सुकट नेहमी लागतं, ते त्यांच्यासाठी बनवतात, नसली तरी बनवतात ते. आणि प्रॉन्स फ्राय, बोंबील फ्राय आणि सुरमई डाळी आमची फिक्स असते. आणि तिला हे लागतं, पॉम्फ्रेट डाळी लागते. ओके, पण म्हणजे अख्खी फॅमिली ते जेवते. ओके, टेस्ट ओव्हरऑल तुम्हाला छान वाटते? खूप छान वाटते. आम्ही आठवड्यातले 3 दिवस जातो, विदाउट टेस्ट नाही ना. ओके, आठवड्यातले 3 वार ते इकडेच असतात जेवणासाठी, दुपारच्या लंच साठी. तर एवढं त्यांना इकडचं जेवण आवडतं. तर सो तुम्ही पण नक्की कधी ना कधी एक दिवस व्हिजिट करा, तुम्हाला पण नक्की जेवण आवडेल. आणि जेव्हा तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही पण आठवड्याचे 3 वार नक्की आली ते. तर आताच माझं जेवण झालंय. जेवण सगळं अप्रतिम होतं, सुंदर होतं, छान होतं. आणि त्यासाठी जे मी चव घेतली आणि ती चव जर तुम्हाला चाखायची असेल तर तुम्हाला नक्की व्हिजिट करावं लागेल फिश कॉर्नरला. आणि जी फिश कॉर्नर मध्ये जी मच्छी येते ना, त्याचं रहस्य काय ते मी दादांना आता विचारते. कारण मच्छी एकदम ताजी होती. दादा, काय आहे? मच्छी आम्ही सकाळी फिश मार्केटला जातो. ऍक्च्युली सकाळी 4 वाजता मार्केट चालू होतं. सकाळी मार्केटला जावं लागतं. लवकर आपण गेलो तरच आपल्याला ताजी मच्छी मिळते. तर आपण सकाळी लवकर जाऊन मच्छी घेऊन येतो. दिवसभरासाठी मच्छी आणतो. पूर्ण दिवसभर आपण संपवतो ते मच्छीला. तर ताजी मच्छी असल्यामुळे तुम्हाला ती टेस्टी लागली. हो, बरोबर. आणि आणल्याच्या नंतर आम्ही मग त्याचं मच्छी साफ करणं, त्यानंतर मच्छी कट करणं, हे गोष्टी करतो. त्याच्यानंतर त्याचं मॅरिनेशन, या सगळ्या गोष्टी करून ठेवतो.
मी आपल्या व्ह्युअर्सना तुमच्या माध्यमातून सांगेल एक गोष्ट की इथे मच्छी कॉर्नर मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागू शकतो, कारण आम्ही लाईव्ह प्रिपरेशन करतो. मच्छी तवा फ्राय तुम्हाला जेव्हा देतो तेव्हा स्लो फ्लेम वरती त्या ठेवावा लागतो. थोडं जास्त वेळ घेतो आम्ही, पण माझी एवढी गॅरंटी आहे की जी मच्छी तुम्हाला डिश इथे मिळेल ते अगदी टेस्टी असेल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तुम्ही नक्की या मच्छी कॉर्नर मध्ये व्हिजिट करा आणि एकदा नक्कीच तुम्ही आमच्या इथल्या मच्छी कॉर्नरची मच्छीची टेस्ट घ्या. तुम्ही या कोणतीही मच्छी ट्राय करा, तुम्हाला अप्रतिमच लागणार आहे. तर अशाच ताजी मच्छी खाण्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे फिश कॉर्नरला. आणि फिश कॉर्नरला यायचं असेल तर तुम्हाला लागणार आहे ऍड्रेस आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तुम्हाला भेटेल. तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा भेटेल, तर कॉल करा, नाहीतर तुम्ही ऍड्रेसवर या, शॉपला व्हिजिट करा आपल्या आणि तुम्हाला सांगा, मला नक्की कळवा की तुम्हाला इकडे आल्यावर मच्छी कशी वाटली ती. आणि असाच व्हिडिओ नवीन पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट सुद्धा करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. घरगुती जेवण खायचं असेल तर नक्की विजिट करा मच्छी कॉर्नरला. कोकणी कपलच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.